नमस्कार नमस्कार मंडळी, धिनाधिंधा या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं नको पुन्हा धिनाधिंधा या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये मी सचिन सुरेश आपल्या सगळ्यांचं म्हणजे स्टुडिओत जमलेल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं आणि तिथे टीव्ही समोर बसून आपला आवडता कार्यक्रम बघणाऱ्या तुम्हा रसिक प्रेक्षकांचं सुद्धा मनापासून स्वागत. काही वर्षांच्या विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं अस्सल मनोरंजन करण्याकरता, आपल्या अस्सल पारंपरिक लोकनृत्यांना उजाळा देण्याकरता आणि त्यांची भरभरून आणि खरीखुरी अस्सल माहिती देण्याकरता घेऊन आलो आहोत आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम
ओ ओ एक मिनिट थांबा. अरे इकडे या. हाय सचिन. हाय हाय. नमस्कार नमस्कार. हाय हाय हाय. तुम्ही इकडे कशा काय आलात तुम्ही? कोण मी आहात इथे तुम्ही? ना आल्यात कशाला? नाचलात कशा काय इकडे येऊन तुम्ही? मी काय म्हणते माहिती मला का? काय म्हणताय कशाला काही? हा मी केवढा घाबरलो माहिती. मला वाटलं मी काय चुकीच्या मंचावर आलो की काय. नाही, म्हणजे मी आधी बरोबर आलो आहे. नाही. हे बघ, पण मी सरांकडे गेलो, सरांना विचारलं, सरांनी मला दाखवलंय बघा इकडे लिहिलेलं आहे धिनाधिन दा. म्हणजे मी चुकलेलं नाही, चुकलेले या मॅडम आहेत. तुम्ही आलातच कशा इकडे? हा तुम्हाला काय वाटलं काय हे स्टेज म्हणजे? हा मुलींचं ना मला खरंच काही कळत नाही. जरा म्हणून विचार करायचा नाही. हॅलो व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन म्हणजे काय? एक अक्षर बोलू नका. वा रे वा. आल्या नाचल्या. कोण आहात तुम्ही? पाहिलं कोण आहोत आपण हे सुद्धा सांगता येत नाहीये या मॅडमना. आणि आल्या अशा इकडे डायरेक्ट नाचायला. बोला ना आता का दातखिळी बसली? बोला बोला. कोण आहात तुम्ही? आपणच बोललात ना मगाशी की एक शब्दही बोलायचं नाहीये. मग कसं बोलणार मी? सांगा बरं. सांगा कसं बोलणार मी आता? अरे पण काय वाटेल ते बोलणं आणि स्वतःचं नाव सांगणं याच्यामध्ये काय फरक आहे का नाही? मग सभ्य शब्दात सांगायचं. कळलं? सांगा आता नाव. सचिन सुरेश. शाबास. कळलं? सचिन सुरेश. वाटतंय मला. बघा बघा स्वतःचं नाव देखील लक्षात नाहीये या माणसाच्या आणि चाललं अँकरिंग करायला. अरे पण तुम्ही माझं नाव कशाला सांगताय? स्वतःचं नाव सांगा ना. तसं स्पष्ट सांगा ना. आणि मी विसरले. तर नमस्कार मंडळी, मी आहे शीतल पाठक. शीतल पाठक. येस. नाव तर छान आहे. थँक्यू. दिसायला पण छान आहे. थँक्यू. मग प्रॉब्लेम काय आहे? कसला प्रॉब्लेम? काही हेल्प करू का? मला कसली हेल्प करताय? तुम्हाला काय हे काय सार्वजनिक स्टेज वाटलं? प्रॉब्लेम हा आहे की हे सार्वजनिक स्टेज नसताना तुम्ही अशा अचानक इकडे येऊन नाचलातच कशा? हे सार्वजनिक ठिकाण नाहीये. अजिबात नाही. इथे कोणीही कोणताही नृत्य प्रकार करू शकत नाही. नाही, अजिबातच नाही. इथे या मंचावर केवळ लोकनृत्यच सादर करता येतं. बाय द वे. ओके ओके. येस येस कळलं. नाही तुम्ही सादर केलं ते गाणं वगैरे छानच होतं. पण तो नृत्य प्रकार इथे या मंचावर तुम्हाला सादर करता येणार नाही. आणि जर तुम्हाला या मंचावर एखादं नृत्य सादर करायचं असेल ना मॅडम, तर त्याची आम्हाला तुम्ही तशी रीतसर माहिती द्यायला पाहिजे. आमची तशी रीतसर परवानगी घ्यायला पाहिजे आणि नंतर इथे येऊन या मंचावर तुम्ही ते नृत्य सादर करू शकता. कळलं? कळलं. थँक्यू. हा ठीक. आता निघा. मी जाणार नाही. जाणार नाही म्हणजे? झालं ना, तुम्ही आलात, नाचलात, आता जा. झालं ना तुमचं, डान्स करून जा आता. मी जाणार नाही. मी का बरं म्हणून जाऊ? का बरं जाऊ म्हणजे? चांगली चालली होती, उगाचच थांबवलो की काय मी हिला? मी काय जात वगैरे नव्हते. हा जो डान्सचा ड्रेस आहे ना, हा चेंज करून येणार होते पुन्हा इथेच. येणार होता परत? हो. तुम्हाला कळतंय ना, हे जरा प्रकरण फारच भयानक होत चाललेलं आहे. नाही पण मी याचा निकाल लावतो ना. मी याचा निकाल लावतो. तुम्ही काळजीच करू नका. अरे काय झालं? कसला प्रॉब्लेम? एक अक्षर बोलायचं नाही. इथे उभं राहायचं ना, गप्प उभं राहायचं. गप्प. ओके. हा ठेवा ठेवा ते तोंडावर बोट ठेवा. चांगलंय, ठेवा. तर मंडळी, आपल्या या कार्यक्रमासाठी म्हणजेच पुन्हा धिनाधिन साठी आपल्याला जे मान्यवर परीक्षक लाभलेले आहेत ते याच लोककला लोकनृत्य क्षेत्रामधले दिग्गज आहेत. तर आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया. पहिले परीक्षक आहेत. नाव कशाला घ्यायला पाहिजे त्यांचं, पाहूया ही ध्वनी चित्रफीत. लोककला लोकनृत्य अभ्यासक ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे, जे गेली 40 वर्ष लोककला आणि लोकनृत्यात कार्यरत आहेत. गेल्या 30 वर्षांपासून लोकनृत्य कार्यशाळांचे आयोजन करत आहेत. 1995 पासून सॅपलिंग स्कूल फॉर अप्रोप्रिएट लर्निंग इथल्या मतिमंद मुलांसाठी विशेष लोकनृत्य प्रशिक्षक, शिवाय मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट इथे प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं. सांस्कृतिक चळवळ जपणारी पदन्यास बॅले ग्रुप या संस्थेची 1985 मध्ये स्थापना केली, जी आजही कार्यरत आहे. महाराष्ट्राचे लोकरंग, लावण्याची खाणमी लावणी, लोककल्याण राजा हे महानाट्य, कविवर्य वसंत बापट यांच्या गीतांवर आधारित रसिया सारख्या अनेक कार्यक्रमांचे नृत्य दिग्दर्शन आणि विविध वाहिन्यांवर नृत्य स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम पाहिलं.
अनेक चित्रपटांचे तसंच व्हिडिओ अल्बमचे नृत्य दिग्दर्शन केले. लोककला आणि लोकनृत्य यातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. शिवाय अपना उत्सव, नॅशनल फोक फेस्टिवल, कॉमनवेल्थ गेम यासारख्या अनेक कला महोत्सवात सहभागी झाले. धिनाधिन धाच्या या मंचावर या ज्येष्ठ कलावंताचे मनापासून स्वागत. तर मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे लाडके श्री सदानंद राणे सर यांचं. धिनाधिन धा या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. या कार्यक्रमात पुन्हा एकदा येऊन तुम्हाला कसं वाटतंय सर? खूप छान वाटतंय. मागच्या पर्वामध्ये आम्ही काम केलं होतं. हां, प्रचंड माहिती मिळाली होती आणि प्रचंड त्याचा प्रतिसाद होता. पुन्हा नव्याने सुरू होते, त्यात मला परत काम करायला मिळतं, त्याचा मला आपला आनंद आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ज्या पारंपरिक लोककला लोकनृत्य जे आहेत, जी वर्षानुवर्षे चालू आहेत, ती नवीन पिढीला समजली पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातनं या धिनाधिन धाची निर्मिती झालेली आहे. आणि या नव्या पर्वातून नव्या प्रकारचे सगळे नृत्य आम्ही प्रेक्षकांना देणार आहोत. त्यासाठी मला खूप आनंद होतो आहे. धन्यवाद. आपल्या सह्याद्री वाहिनीचं ब्रीद वाक्य आहे, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. एक मिनिट, हे सगळं तू का सांगतेस? हा, का मी काही सांगितलं तर हरकत आहे का? नाही, हरकत काय असायची म्हणजे? अगं, ज्याचं काम त्याने करावं ना. हो, मग हा, मग तू का करतेस? अरे, अरे, मला इथे ठेवलंय ना त्याच्यासाठी, मग तू कशाला बोलतेस? नाही, उद्या तू मी- काही काम करशील, उद्या जाऊन तिकडे परीक्षकांच्या जागेवर बसशील. उद्या ना, उद्या कोणी पाहिलंय सांगा बरं? पाहिलं तुम्ही? मी म्हटलं ना तुम्हाला, हे प्रकरण जरा भयानक आहे. नाही, पण आता परीक्षकांचा विषय निघालाच आहे, तर आपल्याला या आपल्या पर्वासाठी, पुन्हा धिनाधिन धासाठी जे दुसरे मान्यवर परीक्षक लाभले आहेत त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया. पण मंडळी, मला आधी तुम्हाला विचारायचंय की आपल्या या कार्यक्रमाचे दुसरे परीक्षक कोण असतील? तुम्हाला काही कल्पना? सचिन, तुला काही कल्पना? मला कल्पना नाहीये, मला माहिती आहे. कळलं? सांग बरं. सांगणारच आहे. हा. रसिको हो, मागच्या पर्वामध्ये आपल्याबरोबर इंदुमतीताई लेले होत्या. अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या दीदी होत्या. दीदींनी तर लोकनृत्यासाठी, लोककलेसाठी आपलं अख्खं आयुष्यच वाहून घेतलं होतं. अशा दीदींनी 11 सप्टेंबर 2013 रोजी या संपूर्ण जगाचा निरोप घेतला. अर्थात त्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत असणार आहेतच. पण या पर्वामध्ये आपल्याला जे मान्यवर परीक्षक लाभले आहेत ते कोण आहेत, तर त्यांची आपण माहिती करून घेऊया आणि त्यासाठी पाहूया ही ध्वनी चित्रफीत. आजचे आघाडीचे नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे. 1993 साली मंथन या कार्यक्रमातून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. 1994 पासून चौरंग संस्थेत आस्थागायत कार्यरत आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमांचे नृत्य दिग्दर्शन केले आणि देश परदेशातील अंदाजे 3,500 कार्यक्रमांमधून वैयक्तिक सहभाग राहिला. बुद्धा बॅले, महाराष्ट्र चित्रपट महोत्सव, ड्रीम गर्ल्स ऑफ बॉलिवूड, एशियन ॲथलेटिक्स गेम्स, वर्ल्ड कल्चर महोत्सव यासारख्या अनेक कार्यक्रमांचे नृत्य दिग्दर्शन केले. कौन बनेगा करोडपतीच्या 7व्या पर्वाच्या उद्घाटन सोहळ्याचे तसंच प्रजासत्ताक दिनानिमित्त रिपब्लिक डे परेड या विशेष कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या 40 सांस्कृतिक चित्ररथांचं नृत्य दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलं. सह्याद्री वाहिनीसाठी नवरत्न पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, प्रेरणा पुरस्कार अशा विशेष कार्यक्रमांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं. शिवाय इतर वाहिन्यांसाठी अनेक सन्मान सोहळ्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. तसंच नाटक, मालिका आणि अनेक चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शन केलं. दशक्रिया, घो मला असला हवा आणि अजिंठा या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले. अशा या लोकप्रिय कलावंताचे धिनाधिन धाच्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत. अरे, सर कुठे गेले? कुठे गेले? सुभाष सर. सर, सुभाष सर. बहुतेक, अरे सर, तुम्ही इकडे? मी आपला तुम्हाला तिकडे शोधत होतो. अरे, इकडे म्हणजे इकडूनच तर मिळतो तिकडचा मार्ग. खरंच आहे. सर, धिनाधिन धा या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. तुम्हाला कसं वाटतं आता या कार्यक्रमात एक नवीन भाग म्हणून तुम्ही इथे आलात? धिनाधिन धा हा कार्यक्रम बरीच वर्ष या वाहिनीवर चालू होता आणि तो एवढी वर्ष चालला. त्याच्या अगेन्स्ट
इतर वाहिन्यांवर इतर कार्यक्रम चालू असताना देखील हा कार्यक्रम खूप लोकांमध्ये पॉप्युलर झाला होता. त्याचं कारणच होतं जे आम्हाला आवडणारं आहे, जे वैयक्तिक मला आवडणारं म्हणजे लोकनृत्य. आणि ही लोकनृत्यांची ओळख या अख्ख्या महाराष्ट्राला या कार्यक्रमामुळे मिळत होती. क्या बात. आणि आज या कार्यक्रमाच्या या मंचावर यायचं आणि याचं परीक्षण करायचं म्हणजे टेन्शनही आहे आणि खरं तर आनंदही आहे. कारण आमची सुरुवातही या वाहिनीकडून झाली होती आणि आज आम्ही याच वाहिनीच्या एका कार्यक्रमाला परीक्षक म्हणून आलो आहोत. त्याबद्दल खूप खूप बरं वाटतंय. आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मला सांगावं असं वाटतंय की या नवीन पर्वासाठी आणि तुमच्यासाठीही, मी थोडा नवीन आहे पण आनंद जो आमच्या मनात आहे, जो तुमच्या मनात आहे, तुम्हाला जी माहिती हवी आहे आणि आम्हाला जी द्यायची आहे ती या कार्यक्रमातून देता येणार आहे, त्याचा खूप आनंद पण आहे. निश्चितच. थँक्यू सर. सर प्लीज आसनस्थ व्हा. आणि तुमच्या शुभेच्छा सर्व प्रेक्षकांना आणि सर्व स्पर्धकांना मिळाल्याच आहेत, त्यामुळे ते खुश असतीलच आणि आहेतच. थँक्यू व्हेरी मच. या तर रसिक हो, दोन्ही परीक्षक आसनस्थ झालेले आहेत आणि आता आपण आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मला इथे एक वेगळीच आघाडी सांभाळायची आहे. हो हो, आणि याच्या मदतीला मीही आहेच. कोपरखळ्या सुद्धा कळत नाही. सगळं कळतं मला, सगळं कळतं. कळलं असतं तर वळलं असतं. अरे मला काय कळलं नाही हे तुला कळलं, हेच मला नाही कळलं. आपण ना उत्तर देण्याऐवजी फक्त प्रश्नावर प्रश्न विचारला की उत्तर द्यायला काही लागतच नाही, एवढं मात्र हिला कळलेलं आहे. असं आत्ता मला कळलेलं आहे. तू काय बोलतोय, तुला तुझं तरी कळतंय. हिला मी नंतर बघतो. पण मंडळी, आत्ता आपण पाहूया एक मस्त लोकनृत्य लेझिम. आणि आपल्या समोर लेझिम सादर करत आहेत अण्णाभाऊ साठे लेझिम दानपट्टा पथक मुंबई.
वा वा, खूप खूप मस्त, खूप मजा आली. हो ना सचिन? खरंच खरंच खूप मजा आली. अरे काय एनर्जी होती. पण सचिन मला सांग, लेझिम हा खेळाचा प्रकार आहे ना? हो, हा. आधी खेळाचाच प्रकार होता, पण मी त्याच्याबद्दल अधिक कशाला बोलू. आपले मान्यवर त्याच्याबद्दल अधिक आपल्याला माहिती सांगणारच आहेत. तर आपण विचारूया आपल्या सगळ्यांच्या आवडत्या राणे सरांना. सर, आपली काय प्रतिक्रिया आहे? तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तो खेळ प्रकारच आहे. हा जो प्रकार जो आहे तो मला ह्यांना विचारायचं आहे की तुम्हाला कधीपासून तुम्ही करताय आणि कधीपासूनचा आहे हा? ज्यावेळपासून आम्हाला कळायला लागलं, हा, खरं तर त्यावेळपासूनच आम्ही यात घुसलो. हा खेळ प्रकार म्हणून पहिल्यापासून हा प्रचलित आहे की अगदी आपल्या पूर्वजापासून तो आहे. आणि जसं आमच्या गावात जर तसं बोलायला झालं तर प्रत्येक आईला हे खेळणं होतं. हा लेझिम हा खेळ एक आपल्या मराठमोळ्या लोकांनी 4 लोकांनी एकत्र येऊन हा लेझिम धरून सुरुवातीला सुरू केलेला खेळ. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपली वाद्य निर्माण झाली, हलगी निर्माण झाली, घुमकं निर्माण झालं, ढोल ताशावर लेझिम खेळले जाऊ लागले. पण सुरुवातीला लेझिम अस्तित्वात आल्यापासून ते सिंगल लेझिम सुरू झालं. त्याच्यानंतर ही बाकीची वाद्य त्याला साथ देत गेली आणि प्रत्येक ठिकाणी हे लेझिम हे खेळले जाताना आम्ही ज्यावेळेपासून लहान होतो त्यावेळेपासून हा खेळ आम्ही बघतोय. आणि आमच्या पूर्वजांच्यापासून आपल्या सर्व मराठमोळ्या लोकांच्यापासून मिळालेला वारसा तो आम्ही पुढे जपत नेत आहोत. हे आम्ही लहानपणापासून करतोय. शाळेमध्ये जो लेझिम शिकवतात आणि तुमचा लेझिम याच्यामध्ये फरक आहे का? ते लेझिम थोडंसं ह्या लेझिमपेक्षा वेगळं. म्हणजे हे लेझिम कशासाठी खेळलं जातं की शिवकालीन परिस्थितीमध्ये सर्वसाधारण आपल्याला लाठीकाठीपासून जर सुरुवात केली तर वेगवेगळ्या हत्यारापर्यंत सगळं प्रशिक्षण घेऊन हे मराठी मुलकाचं संरक्षण केलं जात असं. ज्या हत्यारावरती ती हत्यारं म्हणजे लाठीकाठी, लेझिम, दांडपट्टा, तलवारबाजी, कुऱ्हाड कौशल्य वगैरे. त्याच्यासाठी एक प्रिपरेशन म्हणून तुमचे मसल्स तयार होण्यासाठी, तुमच्यात ती एनर्जी येण्यासाठी एक प्रिपरेशन म्हणून ह्या लेझिमचा त्यावेळेला वापर केला जायचा की त्याच्यामुळं आपलं शरीरसृष्टी कशी पिळदार होते, कशी वळते आणि त्या युद्धकलेसाठी कशी तरबेज केली जाते ह्याच्यावर त्या लेझिममधल्या लोकांच्या सगळ्यांचं लक्ष असायचं, सगळ्या कम्युनिटीचं लक्ष असायचं. आणि त्याच्यानंतर लेझिमचा उदय हा त्या युद्धकलेसाठी अगदी पुरोवत शरीरदृष्टी बनवण्यासाठी लेझिमचा जास्तीत जास्त वापर केला गेला. त्या याच्यामध्ये तुम्ही मुली वापरल्या, पूर्वी मुली करत नसत. खरं तर आता सर्वसाधारण सगळीकडे 50-50चा जमाना तर आलाच आता, त्याच्यामुळे आपण तेही नाही टाळू शकत. पण युद्धामध्ये खरं तर पुरुषांची संख्याही जास्त होती हे निश्चितच आहे. पण आपण झाशीच्या राणींना सुद्धा विसरून नाही चालणार हो सर. सध्याच्या काळामध्ये सेल्फ डिफेन्स करता खूप जरुरी आहे मुलींना की स्वतःचं संरक्षण ही खूप जरुरी आहे. आणि त्या संरक्षणासाठी जर पूर्वीच्या काळी तुम्ही जर लेझिम वापरत होता तर आजही मी जर मुलींच्या सेल्फ डिफेन्स करता जर लेझिम वापरत तर मला नाही वाटत की सर ते काही चुकीचं आहे. सुभाष सर, या मुलींची जी काही ही सेना तयार होतीये तर याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे? साठे सर, मला विचारायचं आहे तुम्हाला की तुमचे वडील परफॉर्म करायचे काय? हो सर, प्रत्येक आळीला खेळणं होतं, प्रत्येक गावोगावी खेळणं होतं. याच्या स्पर्धा भरायच्या, ढाली मिळवायला लोक रात्रभर खेळत होते लेझिम खेळ. कारण त्यावेळेला ढाली मिळत होत्या सर या स्पर्धेतून जिंकणाऱ्याला. बरोबर. आणि ते तुम्ही कुठे शिकलेले नाही आहात? नाही. हा, असे लेझिमचे प्रकार आहेत का? घाटी लेझिम मध्ये हा प्रकार मोडला जातो की त्याच्यानंतर सोलापूर साईडला वगैरे महाराष्ट्राच्या विविध भागात विविध पद्धतीनं लेझिम हे खेळलं जातं. जो आज वेस्टर्न कल्चरकडे सगळी मुलं मुली हे नवीन नवीन प्रकाराकडे चालली आहेत. तुम्हाला काय वाटतं? सर निश्चितच खरं तर या बाबतीत दुःख आहे की आज मी सांगायचं म्हटलं तर आज मी मार्शल आर्ट ही चालवतो, एक पारंपरिक वारसा म्हणून चालवतो. ह्या मुली खरं तर सर याच्यामध्ये मेडिकल इंजिनिअरिंगच्या मुली आहेत, घरातून वेल सेटल्ड आहेत सगळे. फक्त हे मराठी सळसळणारं रक्त यांच्यामध्ये आहे म्हणून याच्यासाठी पुढे आलेत. पण जास्तीत जास्त मी असं बघतो की जास्तीत जास्त वेस्टर्न कल्चरकडे सगळे झुकलेले असतात. बरोबर. डान्सला म्हटलं की सर भरपूर मुलं मुली तुम्हाला मिळतील, पण मार्शल आर्ट किंवा शिवकालीन असं युद्धकला किंवा हे मराठमोळे खेळ आपले खूप अवघड आहेत त्या मानानं की अवघड आहेत म्हणून त्याच्याकडे घुसत नाहीत. त्याच्यामुळे आपली कल्चर कुठेतरी डाऊन व्हायला लागली. शिवकालीन काळात ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला ही सगळी वाद्य होती का त्यावेळेला? लेझिम हे सुरुवातीला अस्तित्वात आलं. त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या चक्री आहेत, सर्वसाधारण ह्याची जी चक्री आहेत ह्याच्यातली मेटलची साईज आहे, याचा जो डायमीटर आहे, त्याची क्वालिटी आहे, त्याच्यावर त्याचे आवाज काही अवलंबून असतात. तर हे लेझिम सुरुवातीला अस्तित्वात आलं. त्याच्यानंतर ही वेगवेगळी वाद्य अस्तित्वात आली. ओके.
वाद्य अस्तित्वात आली. त्याच्यानंतर शिवकालीन परिस्थितीचा जर आपण विचार केला तर सर्वसाधारण इतिहासात आपल्याला आढळून असं येतं की त्यावेळेला सुद्धा रणहलगीचा घुमक्याचा उल्लेख आहे. हे जे सर आहे हे आपल्याजवळ हे रणसिंग म्हणजे रणांगणामध्ये वीरश्रीला साथ घालण्यासाठी वापरलं जाणार हे रणसिंग. ओके. की दोन योद्ध्यांना लढाईला प्रवृत्त करणार हे रणसिंग. त्याच्यानंतर रणहलगी. रणहलगी आजही तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या ठिकाणी कुस्त्यांच्या मैदानात हलगी वाजवली जाते. विशिष्ट त्याला क्वालिटी असते चमड्यालाही त्या आतल्या कड्यालाही. तर ही हलगी ही आपल्याला रणांगणात वाजवली जाते म्हणून रणसिंग आणि त्याच्या बरोबर असणारी ही रणहलगी. हलगीला साथ देणारं हे घुमकं. ओके. की त्याला त्याची साथ असते. प्रत्येक त्याच्या बीट्समध्ये बीट्स मिसळून त्याच्यामध्ये अगदी उच्च दर्जाची अशी लयबद्धता तालबद्धता आणण्याचं काम हे घुमकं करतं. त्याच्यानंतर ते आपल्याकडं झांज हे ज्याला खैताळी म्हटलं जातं. तर त्याच्यामधून ज्या निर्माण होणारे या ध्वनी लहरी आहेत त्या लहरीची एक विशिष्ट कंपना आहेत की त्याच्यामुळं ह्या वाद्यांना त्याची साथ मिळते. ह्या लहान हलगीप्रमाणे ह्या मोठ्या हलगीप्रमाणे ही लहान हलगी तेवढीच त्याला साथ देत असते. आणि या सगळ्यांचं जर कॉम्बिनेशन एक झालं सर, कारण आम्ही आमच्या डोळ्यांनी लहानपणी बघितलेलं आहे, तर अगदी जर बाजारपेठेतून खेळत निघालो तर भिंतीवरची भांडी सुद्धा जमिनीवर पडत असतात त्यावेळेला. वा वा. मला वाटतं 1982ला एशियाडला ज्यावेळेला हा खेळ खेळला गेला सर आणि तो देशाप्रदेशातल्या सगळ्या लोकांना खूप आवडला होता सर, त्यावेळेला मला वाटतं या शासनाकडून याला लोकनृत्याचं दर्जा दिला गेला आणि आज सगळेजण त्या एक लोकनृत्य म्हणून त्याच्याकडे बघतायत आणि सादरीकरण करतायत आणि तुम्ही ती कला जोपासताय. त्यामुळे आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा वा, काय मस्त माहिती मिळाली सर लेझिमची. हो ना. अगं ते इकडनंच गेलेत, जा त्यांच्या बरोबर, आणखीन भरपूर माहिती मिळेल तुला. जा जा जा. हे टपाल टपाल. कसं कसं परत 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 चल. काय टपर 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 टपर. काय करतेस इथे? तू का आहेस इकडे? का उभी आहेस तू माझ्या बाजूला? काय करतेस तू इथे? तू काय करतोयस इथे? विचारलास प्रश्नावर प्रश्न विचारलास? दे उत्तर आता. आधी प्रश्न मी विचारलाय, माझ्या प्रश्नाचं उत्तर आधी दे. तू जे करतोयस ना तेच मीही करते. नाही नाही, तसं असतं तर मला आधी ते माहिती असतं, मला सांगण्यात आलं असतं तसं. का? आधी तू एकटाच होतास का? नाही नव्हतो, पण माझ्याबरोबर शाल्मली होती, परी होती आणि त्या दोघी असते तर मग मी विचारलाच नसता हा प्रश्न. शिवाय नयन जाधव देखील होता. हो ना. हिला सगळंच माहितीये. मध्ये मध्ये तो एक टकला माणूस पण यायचा. अरे जरा रिस्पेक्ट दे. आपल्या दिनादिन धाचे रायटर आहेत ते शशांक केवले. हिला सगळंच माहितीये. मी तुम्हाला म्हटलं ना हे प्रकरण जरा विचित्र आहे. नाही हिच्याकडे जरा नंतर बघतो मी, पण आता आपण जरा पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. हो हो, आपण बघूयात एक मस्त पैकी लावणी. आणि ती सादर करणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी विजया पालव. स्नेह तुझसी केला स्नेह तुझसी केला नबाई दगड भाजग सयान हनबाई दगड भाजग सयान हनबाई दगड भाजग सयान तुझं रढाई होणार कल्याण तुझं रढाई होणार कल्याण तुझं रढाई होणार कल्याण कापिलास तोडा माझ्या गबाई कापिलास तोडा माझ्या गबाई कापिलास तोडा माझ्या गबाई निरीग खोल्याचा 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 आसरा नाही मुठभर मोऱ्याचा
मनात मी झुरते माझ्या मी मनात मी झुरते माझ्या मी मनात मी झुरते माझ्या मी मनात बाई झुरते माझ्या मी मनात मी झुरते माझ्या मी मनात बाई झुरते माझ्या मी मनात बाई झुरते मी झुरते बाई झुरते माझ्या मी मनात बाई झुरते बाई झुरते बाई झुरते माझ्या मी मनात 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 भवला तुला माझा तळतळाट भवला तुला माझा तळतळाट भवला तुला माझा तळतळाट खेळ खेळू इटी खेळ खेळू इटी खेळ खेळू इटी दांडून भवऱ्याचा बाई खेळ इटी दांडून भवऱ्याचा बाई खेळ इटी दांडून भवऱ्याचा बाई खेळ इटी दांडून भवऱ्याचा बाई खेळी 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 दांडून बाई खेळी दांडून भवऱ्याचा 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 बाई खेळी दांडून भवऱ्याचा
बाई खेळायटी दांडून भवऱ्याचा बाई खेळायटी दांडून भवऱ्याचा बाई खेळायटी दांडून भवऱ्याचा हे बाई खेळायटी दांडून भवऱ्याचा बाई खेळायटी दांडून भवऱ्याचा बाई खेळायटी दांडून भवऱ्याचा बाई खेळायटी दांडून भवऱ्याचा ए बाई खेळायटी दांडून भवऱ्याचा 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 शेवट काया करशील नवऱ्याचा शेवट काया करशील नवऱ्याचा शेवट काया करशील नवऱ्याचा वा वा, खूपच मस्त. खरंच मस्त फक्कड. दिनादिन 10 या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज प्रेक्षकांसमोर खूपच वेगळा लावणीचा प्रकार सादर झालाय, नाही का? येस. बरं मला सांग सचिन, हा लोकनृत्याचा प्रकार आहे नाही? हो, लावणी हा लोकनृत्याचा प्रकार आहे, पण ती जर समूहाने सादर केली गेली तर. पण मी का सांगतोय, आपल्याकडे मान्यवर आहेत तर ते निश्चितच आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील. निश्चितच. मी सुभाष सरांना विनंती करते, सर तुम्हाला कशी वाटली ही लावणी? विजया, आपण खूप चांगल्या पद्धतीने एक चांगली लावणी सादर केली. धन्यवाद सर. मला सांगा, लावण्या किती प्रकारच्या आहेत? सर लावण्यात अशा बऱ्याच प्रकारच्या आहेत. मुख्यत्वे 2 आहेत. एक संगीत ढोलकी फडावरची लावणी आणि एक संगीत बारी. मग त्यामध्ये शृंगारिक, भक्तिरसाची, वीर रसाची, आध्यात्मिक, विरहाची लावणी अशा उपप्रकार त्याचे आहेत. 30 ते 40 प्रकार किंवा कदाचित त्याच्याही पेक्षा जास्त प्रकारे लावणी सादर होते. अगदी. म्हणजे लोकांना माहीत असलेली मला वाटतं बैठकीची लावणी, फडातली लावणी, तमाशातील लावणी, पारावरची लावणी, चित्रपटातील लावणी. तुम्ही जी सादर केलीत आता ती कुठली लावणी होती? ही लावणीतली छक्कड हा नृत्य प्रकार होता. छक्कड म्हणजे उडत्या चालीची लावणी असते आणि एक लावणीतली एक ओळ प्रत्येक वेळी म्हणजे एक 6 प्रकारे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या एक्सप्रेशन्समधून ती प्रेक्षकांसमोर सादर करावी लागते, म्हणून ती छक्कड. काही लावण्या आहेत त्या 6 अंतराच्या असतात. लावणी हा प्रकार हा लोककला आहे का लोकनृत्य आहे? मला जसं समजायला लागलंय तेव्हापासून लोकनृत्य लावणी असंच मी ऐकत आली आहे. खरं तर लावणी हा लोककलेचा भाग आहे. अगदी. ही पारंपरिक आहे, पारंपरिक लोककला, खूप वर्षाचा इतिहास आहे तिला. खरं तर लावणी सुरुवातीला पुरुषप्रधान लावणी होती. यात स्त्रिया भाग घेत नव्हत्या, पुरुष लावणी करायचे. या लावण्या दीर्घ लावण्या असायच्या, म्हणजे शृंगाराने सुरू व्हायच्या आणि 1, 2, 2.5, 3 तासामध्ये त्या अध्यात्माकडे घेऊन जायच्या. असा खरा ह्या लावणीचा एक इतिहास आहे. आता तुम्ही लावणी करत होता त्यावेळेला तुम्ही जी काही कॉन्सेप्ट केलीत त्या छक्कडमध्ये, ते कॉन्सेप्ट काय म्हणत होती, त्याचं म्हणणं काय होतं? सर जसं तुम्ही म्हणालात की शृंगारापासून अध्यात्मापर्यंत, म्हणजे पूर्वजांचा हेतू यामागे हेच होता की लोकांना त्या लावणीच्या माध्यमातून एक समाज प्रबोधन व्हावं. तर तशाच प्रकारे ही जी लावणी आहे ही आत्ताच्या जनरेशनसाठी एक खूप चांगली कन्सेप्ट आहे असं मी म्हणेन. कारण आपण आता 21व्या शतकात आहोत, विज्ञान युगात आहोत, परंतु हे सगळं करता करता आपलं जे ॲक्च्युअल कल्चर आहे, आपली जी पारंपरिकता आहे स्त्रियांची किंवा पुरुषांची, ही कुठेतरी थोडीशी कॉर्पोरेट जगतामध्ये जाता जाता एक बाजूला होत चालली आहे. तर त्यासाठी हा एक खूप चांगला मेसेज आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर एखाद्या जर स्त्रीचं होतं आहे तर
ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झाल्यानंतर तिची जी व्यथा आहे, त्यानंतर जी तिची व्यथा होते की आपली माणसं जी खरी असतात ती कुठेतरी दूर होतात, त्यांचा तिरस्कार तिला झेलावा लागतो, तिच्या पतीपासून तिला दूर व्हावं लागतं, तिचा फार वाईट पद्धतीने तिरस्कार केला जातो लोकांकडून, मग पुन्हा सासरच्यांकडून एक वेगळ्या प्रकारचा छळ व्हायला सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये जुन्या पद्धती प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आहे, जसं की करणी वगैरे हा सगळा तो प्रकार जुन्या पद्धतींचा तो दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. स्त्रीप्रधान लावणी कधीपासून झाली आणि कोणी यात पहिलं पाऊल टाकलं? कोल्हाटी समाजापासून या लावण्यांना सुरुवात झाली. म्हणजे मी ऐकले विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, यमुनाबाई वाईरकर, तर यांच्याबद्दलच मी तरी ऐकलेलं आहे. जी लावणी तू इथे सादर केलीस ती खूप सुंदर होती. त्या लावणीतून एक वेगळा, या मंचावरून महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना एक वेगळा मेसेज जाईल. आमच्याकडून, या मंचाकडून तुला तुझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा. मनपूर्वक धन्यवाद सर. राणे सर, आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? अशा प्रकारची लावणी करणारा तितकाच ताकदीचा कलाकार असावा लागतो, कारण त्याला चेहऱ्यावर भाव दाखवावे लागतात. अगदीच अदाकारी ही लागतेच, कारण सर अदा नसेल तर चेहरा नक्कीच बोलत नाही. आता ज्या मुली ज्या लावण्या करतात त्यांना का वेगळ्या प्रकारे करता येईल असं का तुला वाटतं का? जसं मी भाग्यवान समजते की मला माझ्या दिग्गजांचं मार्गदर्शन मिळालं. म्हणजे ज्या काळात मी आली तो वेळ लावण्यमय होता, म्हणून मला शिकायला मिळालं आणि तेवढा इंटरेस्ट घेऊन मी ते जेवढं मला जमेल तेवढं मी करते प्रयत्न. आजही मी त्याच प्रयत्नात आहे. मी स्वतःला मुळीच सम्राज्ञी वगैरे समजत नाही, मी अजूनही प्रॅक्टिसच करते आणि पुढच्या जनरेशनला आम्हालाच द्यायचं आहे. त्यामुळे त्यांना देण्यासाठी आमच्याकडे खूप सारा स्टॉक हवा आहे. तर आमच्या जनरेशनच्या ज्या मुली आहेत ज्या लावणी करत आहेत, तर नुसतं फक्त इन्कम सोर्स म्हणून त्याकडे न बघता तुम्ही त्यामध्ये इतकं डिटेलिंग करा, दिग्गजांचं मार्गदर्शन घ्या, जेणेकरून आपली जी पुढची जनरेशन आहे, आपली जी पुढची पिढी आहे, त्यासाठी आपल्याला जेव्हा बोलण्याचा वेळ येईल, आपल्याला जेव्हा त्यांना द्यायचं आहे त्यावेळेला आपल्याकडे स्टॉक कमी नाही पडला पाहिजे, आपण बोलतच गेलं पाहिजे. आपली लावणी ही पारंपरिक लावणी कशी चांगली आहे हे जर प्रेझेंट करायचं असेल तर तुम्ही काठपदराची साडी किंवा शालू, अगदी नखशिकांत झाकलेली स्त्री जी आपली असते मराठमोळी, ती खरं तर सादरीकरण तिचं तसं झालं पाहिजे लावणीचं, असं माझं एक प्रांजळ मत आहे. कारण हल्ली आपण सगळेच बघतोय की नेटेड साड्या वापरल्यामुळे आज जे खूप चांगले दिवस आले होते लावणीला ते परत कुठेतरी विचित्र त्याचं चित्र व्हायला लागलं आहे आणि त्या मुलींकडे पुन्हा दृष्टिकोन आता वेगळा व्हायला सुरुवात झाला आहे. त्यामुळे मुलीसुद्धा दुर्लक्ष करत आहेत की पारंपरिक नको, आपण एखादं फिल्मीच करूया आणि 4 शिट्ट्या वाजल्यात किंवा वन्स मोर आला ना तर तो माझ्यासाठी इनफ आहे. आणि मग एवढ्यावर समाधान मानून लावणी पेमेंट घेऊन मग तिथे विषय स्टॉप होतो आणि मग लावणी, पारंपरिक लावणी हा विषय कम्प्लिटली स्टॉप होतोय. तर तो चालू राहावा ह्यासाठी हा मला नक्कीच मेसेज द्यायला आवडेल की प्रयत्न करा की शालू नाही घालता आला तर निदान नखशिकांत झाकलेली काठपदराची चांगली साडी तरी निश्चित तुम्ही घाला. नेटेड साड्या घालून अंगप्रदर्शन होणार नाही हे असं याचा प्रयत्न करतो. मनपूर्वक धन्यवाद. खरंच खूपच छान झाली, खूपच सुंदर झाली. कधीपासून करताय तुम्ही लावणी? केवढी सुंदर करताय. गेली एकदाची टळली सुटलो. हॅलो हॅलो, मी काही गेले नाही, इथेच होते. त्या विजयाताईंशी जरा गप्पा मारत होते. तू का आलीस परत? तुझं काय चाललंय? तू मला का त्रास देतेस? तू खरं सांग मला, तुला कोणी पाठवलंय? तुला नयनने पाठवलंय का शशांकने पाठवलंय? मला कोणीही पाठवलेलं नाहीये, मी डायरेक्ट आली आहे. मी तुला काय त्रास देते सांग बरं? काय त्रास देते? मी तुला मदतच करतेय. पण नकोय मला तुझी मदत. का पण? अरे तू माझं डोकं खाऊ नकोस, तू मला त्रास देतेस. एक मिनिट शांत हो, श्वास घे, दीर्घ श्वास घे. आपण सरांना विचारूया. सर, माझा काही त्रास होतोय का याला? तुम्हीच सांगा बरं, माझी मदत होते की नाही याला? बघ, ते पण तेच बोलतायत.
ते का चार चौघांमध्ये खरं बोलतील आणि तू काही त्यांच्या बाजूला जाऊन उभी आहेस? तू राहणारेच माझ्या बाजूला उभी. डोक्यात चालली ही माझ्या गोंधळ झालाय माझ्या डोक्यामध्ये. अरे काय होतंय तुला नक्की? नाही, आता खरोखरचा इथे गोंधळ झाल्याशिवाय हा माझ्या डोक्यातला गोंधळ दूर होणार नाही. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू इथे या स्टेजवर? तुझ्यासारखं मध्ये मध्ये येऊन नाचणार नक्कीच नाहीये. त्यासाठी यावंही लागतं. मंडळी, आपण पुढचा कार्यक्रम बघूया, गोंधळ. हो, आणि हा गोंधळ सादर करीत आहेत राजेंद्र गायकवाडजी. हे तुळजाभवानी या मंदिरातील पारंपरिक गोंधळी आहेत. त्यांच्या अनेक पिढ्यानपिढ्या तिथे गोंधळ सादर करत आहेत. तर बघूयात गोंधळ. गोंधळी महाराज या ठिकाणी 5 नामाचा 5 तत्वाचा गोंधळ मांडला. बरोबर आहे. हा समय तो समय एक झाला म्हणजे ड्युटी दीपमाळ पाजळली त्या तुळजापूरच्या भवानीचा आपण गोंधळ मांडला. म्हणजे भक्ताला तारणारी आणि वैऱ्याला मारणारी अशी आदिमाय आदिशक्ती तिचा आपण गोंधळ मांडलेला आहे. गोंधळी महाराज या महाराष्ट्रात 3.5 शक्तीपीठ आहेत. बरोबर आहे. पहिली शक्तीपीठाचा मान कोल्हापूरची महालक्ष्मी. बरोबर. दुसरी शक्तीपीठ तुळजापूरची भवानी. तिसरं शक्तीपीठ माहूरगडची रेणुका. बरोबर. आणि अर्धा शक्तीपीठाचा मान वणीच्या सप्तशृंगीला दिलेला आहे बाबा. म्हणून या 3.5 शक्तीपीठाच्या ठिकाणी त्या देवीचा गोंधळ मांडला जातो. आणि राहिला सहिला गोंधळ अशा भोळ्या भक्ताच्या दारामध्ये मांडला जातो. म्हणून गोंधळी बुवा आता आपल्याला त्या देवीला गोंधळाला बोलवायचं आहे. कशाप्रमाणे? बोलाई राजा गोंधळी बुवा आपण त्या देवीला गोंधळाला बोलवलं म्हणले. कोणतंही शुभ कार्य करत असताना त्या गजानन गणपतीला विनवलं जातं. म्हणून आपल्या गोंधळाच्या सुरुवातीला त्या गजानन गणपतीला आपल्याला बोलवायचं आहे. ते कशाप्रमाणे सांगून द्या गोंधळी बुवा. गरुबा हो गौरीचा
भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न हो, भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न हो, भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न होती, भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न होती. नेसली चालू अंगी घन चोळी, पाणी कर्ण फुले पायी मासोळी. नेसली चालू अंगी घन चोळी, पाणी कर्ण फुले पायी मासोळी. आई भवानी पद्म तुझ्या पायावरती, आई भवानी पद्म तुझ्या भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न हो, भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न हो, भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न होती, भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न होती. सिंहावरती होऊन स्वार, हाती घेऊन नंगी तलवार. सिंहावरती होऊन स्वार, हाती घेऊन नंगी तलवार. आई भवानी वार करती दैत्यावरती, आई भवानी वार करती दैत्यावरती. भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न होती, भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न होती, भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न होती, भाविक भक्तांना आई भवानी प्रसन्न होती. राणे सर, आता मला तुम्हाला विचारायचं की त्यांनी हा गोंधळ घातला तो तुम्हाला कसा वाटला? खूप चांगली पारंपरिक लोककला तुम्ही दाखवल्या या ठिकाणी. हे जे तुम्ही गोंधळी आहेत ते कुठल्या गोंधळी आहेत तुम्ही? कदमराई गोंधळी. आणि मग दुसरे पूर्ण मोठा झगा घालून करतात ते कोण? गोंधळी पण कदमबाई. रेणुराई. आम्ही ज्यावेळेस जागरण गोंधळ करतो त्यावेळेस कथेचा भाग येतो. त्या कथेच्या भागेमधून देवीचं जे काही वर्णन आहे, देवीची जी काही महिषासुराचा वध केलेला होता, त्या अनुषंगानेच आम्ही कार्यक्रम थोडासा आपल्या या स्वरूपामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोतचो असतो पोत. ती तो पोत घेऊन तिथे एक माणूस बसलेला असतो ना. ड्युटी ती लग्नामध्ये गोंधळ घातल्यानंतर ते नवरा नवरी गोंधळाला बसतात. वा वा, खूपच मस्त. काय मस्त लोकनृत्य होतं ना, खूपच सुंदर. ही तुझी अक्कल, कळलं का? म्हणजे मला जरी नाचता येत नसलं ना तरीही मध्ये मध्ये चोच घालायची नाही एवढं मला नक्की येतं. आता काय झालं? तेच आता आपले परीक्षक जे सांगतील ना ते जरा नीट ऐक, म्हणजे कळेल तुला काय झालं ते. तर सुभाष सर, आपली यावर काय प्रतिक्रिया? गोंधळ खरं अख्ख्या महाराष्ट्राचाच गोंधळ आहे की हे लोकनृत्य आहे की लोककला आहे? लोककला आहे. किती प्रकारचे गोंधळ असतात? गोंधळ लग्नाचा गोंधळ असतो, मुंजीचा गोंधळ असतो, नवसाचा गोंधळ असतो. ओके, अजून आपल्या इच्छेने ज्या वेळेला आपल्या खुशीनं देवीची आराधना करण्याचा हा एक गोंधळ, म्हणजे देवीला प्रसन्न करण्याची एक पारंपरिक पद्धत आहे की गोंधळाद्वारे देवीला स्तवन करून, देवीचं पूजन करून देवीला प्रसन्न करण्याचा हा एक मार्ग आहे. आपल्या संकटाचं निवारण व्हावं याच्याकरता सुद्धा देवीचा गोंधळ हौसा नवसानं घातला जातो. दोनच प्रकार आहेत का? कदमराई आणि रेणुराई? हो हो, कदमांचं तुळजाभवानी आणि रेणुरायांचं मुख्य माहूरची रेणुका. हा जो इथे मांड जो केलेला आहे ते काय आहे? ह्याला चौक म्हणतात. ही देवीची गादी आहे. अच्छा, याच्यावर देवीची म्हणजे त्याच्या काय चौक, त्याच्या अर्थ पूर्ण ब्रह्मांडाची त्याच्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. जसं सृष्टीची ब्रह्मांडाची निर्मिती देवीने केलेली आहे, त्या ब्रह्मांडाची पूर्ण त्याच्यावर स्थापना केलेली आहे. 5 तत्व आहेत, 3 गुण आहेत आणि सर्व 33 कोटी देवीसह 64 जोगिनीची आदिशक्ती माता म्हणून मध्य आराध्य प्रधान दैवत तुळजाभवानीची त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. आणि ती सर्व जे आहेत ते बाकीचे 33 कोटी देवी देवतांचं स्थान आहे. मग त्या ठिकाणी फळ असेल काय, केळी, लिंबू, नारळ, खारीक, सुपारी हे
तांदूळ अक्षदानी ही सर्व देवतांनी पूर्ण भरलेलं अधिष्ठान आहे देवीचं. या म्हणून देवीचं त्या ठिकाणी गादी भरली जाते. या हातात दिवट्या ज्या आहेत हो, ते काय प्रतीक आहे? काय पोत आहेत. पोत काय म्हणते ते नेमकं? याला पोत म्हणजे त्या ठिकाणी ज्यावेळेस देवीचं आपण आराधना करतो त्यावेळेला आपला अंधकार नाश व्हावा, ज्ञान प्रज्वलित व्हावं आणि आपला जो तमगुण आहे सगळा तिथं जळून भस्म व्हावा, अज्ञानाचा प्रकाश व्हावा आईच्या कृपेने. म्हणून तो पोत अज्ञान पोत आहे आणि त्याची ज्वाला म्हणजे एक चैतन्य आहे, एक प्रकारचं ज्ञान आहे. आणि त्याच्यानं त्या चैतन्यानं त्या देवीला आपण ओवाळून तिची भक्ती करण्याचा प्रकार आहे. हे तुम्ही जे वाजवताय हो त्याला काय म्हणतात? संबळ. संबळाचं काय महत्व आहे असं? हा संबळ म्हणजे एक रणवाद्य आहे. हे ज्यावेळेस चंड आणि मुंडाचं देवीबरोबर युद्ध झालं त्यावेळेस त्या दोन्ही राक्षसाचे मुंडके उडवून टाकल्यानंतर त्यावेळेस त्याचा संबळ म्हणजे शरण आले ती देवीला आणि आमचा काहीतरी उद्धार करा असं म्हणल्यावर ते देवीने या चंड आणि मुंड. अच्छा अच्छा. ते वाद्य बनवलं का त्याचं, का त्याला एक नाव दिलं त्या वाद्याला? त्या चंडमुंडाच्या शिराच्या दोन्ही शेंडीची गाठ बांधली, त्या दोन्हीला एकत्र केलं आणि तिने देवीची स्तुती केली आणि ती स्तुती केली त्याचं प्रतीक ते चर्म कातड्याचं शरीर होतं. म्हणून पुढं चालून ते त्याचा संबळ तयार करून त्याला कातडं लावून त्याचा संबळ केला आणि त्यातून जे बोल निघतो ते देवीची स्तुती करणारे बोल आहेत. दुसरं एक संबळ बद्दल, त्याला 9 छिद्र असतात. हा, दोन्हीला पण. हा, जे 2 बाजू आहेत, एक धुमाची बाजू आणि दुसरं चाप म्हणतात. हा, दोन्हीला पण 9 छिद्र असतात. त्याची अशी कल्पना आहे की आपले जे 9 ग्रह आहेत ते 9 ग्रहांचे ते त्या ठिकाणी देवीने मांडणी केली अशी एक आहे. आणि त्याला खालून 3 टेकणे असतात संबळला. ओके. ब्रह्म, विष्णू आणि महेश हे त्रिदेवत. ओके. त्या 3 देवांचं त्याला टेकन दिलेलं असं म्हणजे विश्वात्मा त्या संबळमध्ये अर्पण केलेलं आहे देवीने, असं एक आख्यायिक आहे. संबळ म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं पावित्र्य काय आहे, ते आज या मंचावरून तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला सांगितलं. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. कळलं? हो, नीट कळलं तुला? व्यवस्थित कळलं. मी तुम्हाला सांगतो काहीही कळलेलं नाही. अरे भल्या भल्यांना सुद्धा याच्यामधला फरक जाणून घ्यावासा कधी वाटला नाही आणि हिला कळलं. पण मला काय कळलं सांगू का? मला असं कळलं की लोकनृत्य हे मनोरंजनासाठी असतं आणि लोककला ही प्रबोधनासाठी असते आणि अध्यात्मासाठी देखील. आणि या सर्व कला शेवटी असतात लोकरंजनासाठी. करेक्ट. झालं ना? कळलं ना? मग जा ना आता, जा ना बाई, जा ना, प्लीज प्लीज जा ना. अरे मी जाणार नाहीये, तू किती हातापाया जोडले ना तरी मी जाणार नाहीये. अहो सर, आता तुम्हीच काहीतरी करायचं. हा, सांगा ना हिला जायला. तोपर्यंत आपण आपल्या पुढच्या लोककलेकडे वळूया. पुढची लोककला आहे वाघ्या मुरळी आणि सादर करत आहेत श्रीकांत रेणकेजी, पुणे. पठार महाराज की जय. आज मी गणना मिला मल्हारीच्या माळसा बानूला. 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 आज मी गणना
जागरण मांडिल दयाळा जागरणाला यावे 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 बड पठार जा मल्हार दयाळा जागरणाला यावे जागरण मांडिल मल्हार जागरणाला यावे पाल पेंबर जा मल्हार दयाळा जागरणाला यावे जागरण मांडिल मल्हार जागरणाला यावे अरे कानड्या माझ्या कानड्या मल्हार दयाळा जागरणाला यावे जागरण मांडिल मल्हार जागरणाला यावे अग बाई मानू ग म्हाळसा दयाळा जागरणाला यावे जागरण मांडिल मल्हार जागरणाला यावे अन हे गडे प्रधान दयाळा जागरणाला यावे जागरण मांडिल मल्हार जागरणाला यावे अग तुळजापूर भवानी दयाळा जागरणाला यावे जागरण मांडिल मल्हार जागरणाला यावे अग माहुर रेणुके दयाळा जागरणाला यावे जागरण मांडिल दयाळा जागरणाला यावे सप्तशृंगी चंडिके दयाळा जागरणाला यावे जागरण मांडिल दयाळा जागरणाला यावे जागरण जागरण मांडिल दयाळा जागरणाला यावे जागरण मांडिल दयाळा जागरणाला यावे अरे मिळून या दैवत दयाळा जागरणाला यावे जागरण मांडिल दयाळा जागरणाला यावे अरे आपुल्या भक्ताला दयाळा वारंवार पावावे जागरण मांडिल दयाळा जागरणाला यावे मल्हार सदरेला वैसले मल्हार सत्रेला बेसरे भंडाराने पिवळे झाले भंडार आणि पिवळे झाले यावी नगाऱ्याला जोड 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 या मधुरायाचे नाव गौरे गोड 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 या दयाळाचे नाव गौरे गोड 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 देवाची पूजा होती सुंदर मृत्यलोकी गजर देवाची पूजा होती सुंदर अव मृत्यलोकी गजर न गेली वैकुंठाला खबर अवतणाणले अंबर न गेली वैकुंठाला खबर अवतणाणले अंबर शिवाजी म्हणे तुहा देव खरा म्हणे तुहा देव आला सव दुनियेचा दार साहेब मधुखान महाराज ओ संप्रियता धार साहेब बलुराज महाराज संप्रियता धार साहेब बलुराज महाराज अरे हो बाई हे काय मांडलंय अहो हे म्हणजे 5 नामाचं जागरण असं जागरण होतात कुठे कुठे अहो अशी जागरण म्हणजे आल आंबारी पाल पेंबर नळ दुर्ग कडे पठार गड जेजुरी वा. आणि राहिली सायलेली म्हणजे आज ह्या ठिकाणी चालल्यात वा 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 भोळ्या भक्ताने काय मागितलं खंडेरायाकडं अहो या देवाला या भोळ्या भक्तांनी काय मागितलं देवा अहो धन दे कण दे 5 पुत्र लक्ष्मी दे दिले असे म्हातारे कर तुझे हौसचे नवसाचे जागरण गोंधळ असेच वारंवार घालू सदैव मला भंडार सारखं सोन्यागत ठेवू दे हा ठीक नाही हो मग हे भंडारचं लेणं कसं ते आहे कसं सांगा तेवढं अन भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेरा भंडाराचं लेणं तुझं नाव खंडरा आणि जेजोरीच्या देवा माझ्या नवसाला बहालीच्या देवा माझ्या कडे पठारच्या देवा माझ्या नवसाला भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेरा भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेरा जेजोरीच्या देवा माझ्या नवसाला अरे बहालीच्या देवा माझ्या नवसाला अरे पठारच्या देवा माझ्या नवसाला भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेराव भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेराव जेजोरीच्या देवा माझ्या नवसाला बहालीच्या देवा
माझ्या कडे पठारच्या देवा माझ्या नवसाला पाव. अरे भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेरा, भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेरा. जेजुरीच्या देवा माझ्या नवसाला पाव, मालीच्या देवा माझ्या नवसाला पाव. अरे पठारच्या देवा माझ्या नवसाला पाव. भानू सुंदरी ग आणली जेजोरी, जागा दिला तिला तळ भोयरी. भानू सुंदरी ग आणली जेजोरी, जागा दिला तिला तळ भोयरी. भानू सुंदरी ग आणली जेजोरी, जागा दिला तिला तळ भोयरी. जागा दिला तिला तळ भोयरी, जागा दिला तिला तळ भोयरी. घेऊन बाण घोड्यावर गेले खंडेरा, घेऊन बाण घोड्यावर गेले खंडेरा. जेजुरीच्या देवा माझ्या नवसाला पाव, ए पहालीच्या देवा माझ्या नवसाला पाव, कडे पठारच्या देवा माझ्या नवसाला पाव. भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेरा, भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेरा. जेजुरीच्या देवा माझ्या नवसाला पाव, अरे पठारच्या देवा माझ्या नवसाला पाव. अरे पठारच्या देवा माझ्या नवसाला पाव. 6 महिने सोमवारी सोमवती येती, देव करेला स्नानाला जाती. अव देव करेला स्नानाला जाती, देव करेला स्नानाला जाती. 6 महिने सोमवार सोमवती येती, देव करेला स्नानाला जाती. अव देव करेला स्नानाला जाती, देव करेला स्नानाला जाती. रंबाईच्या महाली माझे गेले खंडेरा, रंबाईच्या महाली माझे गेले खंडेरा. जेजुरीच्या देवा माझ्या नवसाला पाव, पहालीच्या देवा माझ्या नवसाला पाव. कडे पठारच्या देवा माझ्या नवसाला पाव. अरे भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेरा, अरे भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेरा. जेजुरीच्या देवा माझ्या नवसाला पाव, अरे पालीच्या देवा माझ्या नवसाला पाव. अन पठारच्या देवा माझ्या नवसाला पाव. भंडाराचं लेणं तुझं नाव खंडेराव, कडे पठारच्या देवा माझ्या. माझ्या नवसाला पाव. बानुबाई म्हणजे कोण? अहो बाणू म्हणजे कोण माहिती नाही? कोण बरं? चुलती आहे. बघा चुलती. अरे नकट्या नाकाच्या बानुबाई म्हणजे देवाची बायको. अहो ह्या खंडोबाची बायको. वा आहे का वा नाही? वा. पण बायको म्हणजे कशी हो? कशी बरं? अहो ही म्हणजे दुसरी बायको. म्हणजे? या देवाची लग्नाची बायको कोणती? 2 बायका देवाला. अहो या देवाला 5 बायका आहेत. लोकांना जम्बो! काय झालं? तुमचा देव कसा हा छंदीबाज? अहो छंदीबाज म्हणजे त्यांच्या बायका कशा आहेत त्या तुम्हाला सांगते. सांगा सांगा. अहो देवाची पहिली बायको हा माळसा वाण्याची. माळसा वाण्याची. आता माळसा म्हणजे ही लग्नाची. बर. आणि देवाची दुसरी बायको कोण बरं? ती म्हणजे बाणू धनगराची. प्रेमाची. हा आता माळसा म्हणजे कोण? कोण? पार्वतीचा अवतार. वा वा. आणि बाणू म्हणजे कोण? शंकराच्या जठेतली गंगा. गंगेचा अवतार. आणि तिसरी बायको देवाची कोण? कोण बरं? अहो फुलाई माळ्याची. फुलाई माळ्याची. हा आणि देवाची चौथी बायको. चौथी. अहो रंबाई शिंप्याची. शिंपेची सुद्धा. आणि 5वी म्हणजे कोण? कोण बरं? अहो चंदाई बागवणी मुसलमानाची. शटअप! काय झालं? काय पण नका बोलू. झालं काय? हा देव हिंदूचा आहे. आणि मग अहो हा देव 18 पकड जातीला आहे. असं? कुठल्या बी जातीमध्ये हळद लागल्याशिवाय नवरदेव होतो का? नाही. पहिली हळद मग हा, लग्न. मग लग्न. आहे की नाही? हा म्हणजे असं या 5 बायका देवाला आहेत. आहे की नाही? आणि देवानी काय काय केलं? बरं? अहो बाणूचा छंद घेतला. हा. आणि बाणूचा छंद घेतला आणि आमचा देव म्हणजे चंदनपूरला निघून चालले. बानुबाई आहे का नाही? देव चंदनपूरला वनवासामध्ये गेले निघून. 12 वर्ष चाकरीला गेले. आणि इकडं माळसा काय म्हणते? काय बरं? देवा म्हणा. हा. अहो जाऊ नका देवा. अहो किती जरी झालं तरी मी लग्नाची म्हाळसा बर. माझी सर येईल का त्या धनगरणीला? नाही. जाऊ नका देवा. बर. अहो नका जाऊ देवा. तुझं जाणार तुझं ऐकतो आणि इथंच बसतो. जात नाही काही. प्रधानजी पाहिलं का देव काय म्हणतात? मी चाललोय बानुबाईकडे. चाललात? हा. अहो जेजुरे नगरी पाल पेंबरी गाव गाव धुंडला पण मल्हार माझा
नाही मला दिसेला अहो मल्हार माझा नाही मला दिसेला अहो मल्हार माझा माझ्यावरी रुसला पालते मरी गाव गाव ढुंडला नगरी पालते मरी गाव गाव ढुंडला मल्हार माझा नाही मला दिसला मल्हार माझा नाही मला दिसला ओ मल्हार माझा माझ्यावरी रुसला. बाई बाई हा खंडोबा म्हणजे अवतार कुणाचा? अहो हा अवतार म्हणजे शंकराचा आहे. शंकराने मनी मल्ल दैत्य मारण्यासाठी हा अवतार धारण केला. पण कधी घेतला? आणि हे मल्हारी मार्तंड काय आज भक्ताच्या नवसाला पावावेत म्हणून काय म्हणतात? अव खंडराया यावे माझ्या मंदिरी अनका घोर लाविलास माझ्या अंतरी रे खंडराया यावे माझ्या मंदिरी का घोर लाविलास देवा अंतरी खंडेराया यावे माझ्या मंदिरी घोर लाविलास माझ्या अंतरी रे खंडेराया यावे माझ्या मंदिरी घोर लाविलास माझ्या अंतरी. तुझ्या गडाला नवला का पायरी दीपमाळ शोभे हरोहारी तुझ्या गडाला नवला का पायरी दीपमाळ शोभे हरोहारी माझ्या कैवारी रे का घोर लाविलास देवा अव खंडेराया यावे माझ्या मंदिरी का घोर लाविलास देवा खंडेराया यावे माझ्या मंदिरी घोर लाविलास माझ्या अंतरी. खंडेराया यावे माझ्या मंदिरी घोर लाविलास माझ्या अंतरी. अगबानु म्हाळाची छाया प्रीतीची तुझ बर माया प्रीतीची तुझवर माया देव घोड्यावरी घोर लाविलास देवा अंतरी. अव खंडेराया यावे माझ्या मंदिरी का घोर लाविलास देवा अंतरी खंडेराया यावे माझ्या मंदिरी घोर लाविलास माझ्या अंतरी रे खंडेराया यावे माझ्या मंदिरी घोर लाविलास माझ्या अंतरी. वा 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 मग या मल्हारची वारी कशी आहे आहे कशी? कशी आहे धनी माझा शिव मल्हारी निळ्या घोड्यावरती स्वारी अक्कल कोटी मागत वारी श्री स्वामी ओम मल्हारी 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 श्री स्वामी ओम मल्हारी. धनी माझा शिव मल्हारी निळ्या घोड्यावरती स्वारी धनी माझा शिव मल्हारी निळ्या घोड्यावरती स्वारी अक्कल कोटी मागत वारी श्री स्वामी ओम मल्हारी 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 श्री स्वामी ओम मल्हारी. दैव माझं नडलं जेव्हा धावा मी होत मजा केला दैव
भक्त मठामध्ये गेला स्वामी सेवेसाठी देवा भक्त मठामध्ये गेला स्वामी चरणी ठेविता माथा देव घोड्यावरती आला स्वामी चरणी ठेविता माथा देव घोड्यावरती आला अक्कलकोटी मागत वारी श्री स्वामी ओम मल्हारी 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 लाल फेटा घालून मग तो भक्त पाहुनी हासला 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 त्याच मठामध्ये त्याने मंत्र जेव्हा उच्चारिला याच्या मठामध्ये त्याने मंत्र जेव्हा उच्चारिला त्याच मठामध्ये त्याने मंत्र जेव्हा उच्चारिला त्याच मठामध्ये त्याने मंत्र जेव्हा उच्चारिला कैलासी सराना नांदे तोच भंडाऱ्या डोंगरी तोच कैलासी सराना नांदे भंडाऱ्या डोंगरी अक्कलकोटी मागत वारी श्री स्वामी ओम मल्हारी 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 वा वा मस्त खूपच छान है ना झालं तुझं हो काय नाव म्हणालीस तुझं शीतल शीतल झालं ना तुझं झालं आणि मगाशी तू जाम नाकाला जीभ लावत होतीस ना असं म्हणत होतीस की मला हे कळलं मला ते कळलं मला असं कळलं मला तसं कळलं आता सांग बघू आता आपण जे बघितलं ते काय होतं सांगू हा नीट लक्ष देऊन ऐक बोल आपले मान्यवर परीक्षक इथे असताना मी कसं बोलणार नाही का आहे ना बुद्धी त्यांनाच विचारूयात आपण तर सगळ्यात आधी विचारूयात राणे सरांना राणे सर पारंपरिक प्रकार जो वाघ्यामुळे आहे तो तुम्ही या ठिकाणी सादर केला आहे पण आम्हाला याची विस्तृत माहिती पाहिजे कारण आजकाल सगळेजण वाघ्यामुळी करतात 5-5, 6-6 जोड्या मिळून वाघ्यामुळी करतात एक गाणं घेतात आणि करतात पण त्यात आम्हाला पारंपरिकता काय मिळतच नाही म्हणजे त्यामध्ये ढोलकी वापरलेली असते दिमडी वापरली सगळ्या वाद्य वापरलेली असते तुम्ही आम्हाला याच्याबद्दलची जरा विस्तृत माहिती द्या सर धन्यवाद मला या रंगमंचावरती आज वाघ्या मुरळी या परंपरेविषयी खरेपणा सांगायला मिळतोय याबद्दल मी दिनदिन धा या कार्यक्रमाचा आभारी आहे आणि आपल्या सर्वांचा आभारी आहे खंडरायाची स्तुती करतात त्याला म्हणतात वाघ्या मुरळी वाघ्या मुरळी म्हणजे फक्त वाघ्या मुरळी असं म्हणत नाही तर खंडेरायाचं जागरण त्याला म्हणतात त्याच्यामध्ये खंडेरायाला जागृत केलं जातं त्याला म्हणतात जागरण आणि या ठिकाणी जागरणामध्ये दिमडी तुंतुन आणि टाळ ही वाद्य असतात मुरळी आणि वाघ्या हे देवासमोर नर्तन करतात नर्तन करून गाणं गाऊन देवाला जागृत करतात याला म्हणतात जागरण हातामध्ये मुरळीच्या हातामध्ये घाटी घाटी आहे बरोबर आहे बरोबर आहे मग या ठिकाणी तुम्ही संपूर्ण घट उभा केलेला आहे त्याच्यामध्ये बाजूला एक लोखंडाचं त्याला लंगर बोलतात हो सर त्याचा काय अर्थ आहे याला सर लंगर म्हणतात हे लोखंडी असतं याला 21 काड्या असतात ज्यावेळी म्हणजे शास्त्राने पाहिलं तर खंडेरायाच्या गळ्यातलं जानवं म्हणजे हे लंगर अच्छा ज्यावेळी श्री मार्तंड भैरव रूपामध्ये खंडेरायाने दैत्य मल्ल मारला खडगाने मारला म्हणजे खडगाने त्याचा वध केला त्यावेळी ते रक्ताचं 2 टिपके त्या जानव्यावरती उडले आणि रक्त त्या राक्षसाच्या रक्तामुळे ते जानवं अशुद्ध झालं म्हणून ते जानवं शंकराने तोडून टाकलं म्हणूनही अजूनही जागरण जेव्हा केलं जातं जागरण करतात तेव्हा लंगर म्हणजे खंडेरायाच्या गळ्यातलं जानवं आणि अजूनही जागरणाची समाप्ती लंगर तोडल्याने होते लंगर तोडतात आणि नंतर मग शेवटी आरती होते खंडोबाची तलवार त्याला खंडा बोलतात खंडा तो
जवळ 45 किलोचा असतो तो, बरोबर ना? तर त्याच्याबद्दलची आम्हाला माहिती द्या. मला वाटतं दसऱ्याच्या वेळेला त्याचं पूजा वगैरे करून तो उचलला जातो. त्याच्याबद्दल काय नक्की काय आहे ते? दसऱ्याला जसं सीमोल्लंघन होतं, सीमोल्लंघनामध्ये अनेक वीर आपापली शक्ती प्रदर्शन करतात. त्यावेळी खंडा उचलणं, एका हातामध्ये खंडा उचलणं, खंडा फिरवणं, या गोष्टी तिथे केल्या जातात. महाराष्ट्रभरातनं त्या ठिकाणी पुरुष येतात, स्त्रिया येत नाही शक्यतो, पुरुष येतात आणि पुरुष ते खंडा उचलून शक्ती प्रदर्शन करतात. वाघ्या नृत्य करणारे, जागरण करणारे तुम्ही लोक आहात, त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही माहिती दिली. धन्यवाद. सुभाष सर, आपली काय प्रतिक्रिया आहे? श्रीकांतजी, ते कलश ठेवलेले आहेत, घट ठेवलेले आहेत, त्या घटाच्या वरती जे तुम्ही हे केलेलं आहे ऊसाचं आहे, त्याचं काय महत्त्व आहे? सर, या ठिकाणी प्रतिष्ठान मांडलेलं आहे. हे प्रतिष्ठान जगदंबेचं आहे, हे प्रतिष्ठान खंडेरायाचं आहे. या ठिकाणी वरती 5 ऊस लावलेले आहेत. 5 ऊस म्हणजे 5 तत्व असतात. 5 तत्व म्हणजे पाणी, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. हे 5 तत्वांचं प्रतीक म्हणजे हे 5 ऊस मांडलेत आणि हे 5 ऊसांच्या या सोबत एक पानांची माळ दिसते. ही म्हणजे माळ पर्जन्याची माळ. पर्जन्याची माळ म्हणजे हे सगळं जे आहे ना दिसतंय ते सगळं निसर्गाच्या जवळपास जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. निसर्ग संपन्न असेल तर आपण संपन्न असू, ही साधी त्याच्या मागे एक संकल्पना आहे. वाघ्या मुरळी नृत्य सादर करताना किंवा वाघ्या मुरळी जागरण सादर करताना हे पहिलं मांडला पाहिजे, त्यानंतर ते सादर केलं पाहिजे. नक्कीच सर, ही घटस्थापना आहे ज्या ठिकाणी सर, कारण वाघ्या मुरळी सादरीकरण जे करतात त्याचा संबंध भक्तीशी येतो. भक्ती आणि अध्यात्म याच्या संदर्भात वाघ्या मुरळी कला आहे. कारण जोपर्यंत अनुष्ठान नाही तोपर्यंत कला नाही. अनुष्ठानाशिवाय कला करणं म्हणजे गोष्ट चुकीची आहे. अनुष्ठान जिथं असेल तिथंच वाघ्या मुरळी असेल आणि वाघ्या मुरळी खंडेरायासाठीच काम करतात, खंडेरायासाठीच नर्तन करतात, खंडेरायासाठीच गाणं गातात. वाघ्या आणि मुरळी म्हणजे काय सर? वाघ्या आणि मुरळी अगदी पूर्वापासून बघितलं आपण तर खूप आख्यायिका त्याला भरपूर आहेत. म्हणजे श्रीकृष्णाचा दाखला आहे, श्रीकृष्णाच्या हातातली बासरी म्हणजे मुरली, जी बासरी आहे तिला म्हणतात मुरळी, हिंदीमध्ये मुरली. तिला 6 छिद्र आहेत मुरलीला, म्हणजे बासरीला 6 छिद्र आहेत. तर काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे षडविकार जिला नाही आहेत, जी षडविकारांच्या परे आहे ती मुरळी. आणि वाघ्या म्हणजे काय तर खंडेरायाची भक्ती करणार आणि खंडेरायाचे गुणगान गाणार आणि वाघासारखं राहणार आणि वाघासारखंच गाणार, त्याला म्हणायचं वाघ्या. वाघ्या आणि मुरळी आता नेमके महाराष्ट्रात किती लोक आहेत? सर, ही पारंपरिकपणे बघितलं तर सर कमी झालीत लोक, पण बाकी नावासाठी भरपूर लोक आहेत. असं म्हणायचं आहे का की ही परंपरा जी पूर्वीपार चालत आलेली आहे ते आता कुठेतरी कमी होते असं वाटतंय? पुणे शहरामध्ये जागरण गोंधळ करताना जी लोक गोंधळी नाहीत, ज्यांना वाघ्या मुरळी करण्याचा अधिकार नाही किंवा गोंधळ घालण्याचा अधिकार नाही, ती लोक सुद्धा गोंधळ जागरण करतात. आणि आम्ही जे करतोय ते परंपरागत पद्धतीनं पारंपरिक वाद्यांच्या साथीनं कार्यक्रम करतोय. पण इतर लोक सुद्धा कार्यक्रम करतात ज्यांना आर्गन पेटी वाजवता येते, त्यांना तुंतुनवरती गाणं म्हणणं शक्यच नाही. मी इथं छाटी ठोकपणे महाराष्ट्रासमोर सांगतो, तुंतुनीवरती गाणं म्हणणं ज्यांना शक्य नाही ती लोक आर्गन पेटी वाजवतात, आर्गन पेटीवरती गाणी म्हणतात. आणि खंडेरायाची गाणी पारंपरिक पद्धतीने न म्हणता आजच्या काळामध्ये, आजच्या पिढीमध्ये पिक्चरच्या चालीवरती ही गाणी पोचवतात, जेणेकरून ज्या गाण्यांमधून भक्ती रस निर्माण होत नाही. आम्ही जी वाद्य वाजवतो पारंपरिक वाद्य, यातनं भक्ती संप्रेरक निर्माण होतात आणि भक्ती जागृत होऊन भक्तिभावाचीच गाणी गातात, भक्तिभाव जागृत होतो. तुमचं हे सादरीकरण सादर करण्यापूर्वी जी बाजूला हे लावलेली आहे त्याला म्हणतात भंडारी. त्या भंडारीतून थोडासा भंडारा काढलात, हातावर घेतलात आणि थोडा तोंडात टाकलात, तर नेमकं काय आहे? याला 2 कारण आहेत. एक आध्यात्मिक कारण आहे, दुसरं शास्त्रीय कारण आहे. आध्यात्मिक म्हटलं तर माझी श्रद्धा आहे, भंडार जर मी मुखामध्ये धारण केला तर बाबा माझा आवाज चांगला होईल आणि मी चांगलं गाणं म्हणू शकेल, माझी सेवा लोकांपर्यंत पोहोचेल, वाचस्पती माझ्या जिभेवरती राहील, म्हणून मी ही कृती केली.
दुसरी कृती म्हणजे काय, भंडार हे भंडार किंवा हळद हे अँटीसेप्टिक आहे, ही आयुर्वेदिक आहे. जर ही भंडार उधळला आम्ही तर आजूबाजूच्या वाईट किंवा दुष्ट शक्ती असतील किंवा आजार असतील, इतर काही दुर्गंधी असेल जी मला त्रास होईल, त्या गोष्टी जवळ येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की भंडार उधळला म्हणजे भंडार ही गोष्ट अँटीसेप्टिक आहे. जर आपण काही दुखलं खुपलं काय आपण काय झालं तर आपण काय करतो, त्या ठिकाणी हळद लावतो. हळद म्हणजेच भंडार. आणि शिवशंकराने ज्यावेळी अवतार धारण केला खंडेरायाचा, त्यावेळी भस्माचा बनवला तो भंडार, हा भंडार. आजकाल हा प्रकार जो केला जातो त्याला बऱ्याच ठिकाणी म्हणतात लोक की अरे कुठले कुठले डान्स करताय तुम्ही, असं विचारलं, किंवा कुठले कुठले लोककला करताय, लोकनृत्य करताय. तो लोक सांगताय जेजुरी करतोय, गोंधळ करतोय, असं काय काय बोलतात. तर जेजुरी मला बरेच वर्ष कळलं नव्हतं की जेजुरी म्हणजे काय. सर जेजुरी म्हणजे त्याला पायऱ्या आहेत, शिखर आहे, मंदिर आहे, फक्त हेच आहे. जेजुरी म्हणजे डान्स नाही. म्हणजे त्याला वाघ्या मुरळी म्हणतात. या मंचावरून या महाराष्ट्रातील सर्व लोकांना कळावं की जेजुरी हा प्रकार कुठल्या डान्सचा नसून वाघ्या मुरळी हा प्रकार आहे आणि तो अशा पद्धतीने सादर केला जातो. अरे सर, वाघ्या मुरळी सादर करताना जर लहान मुलं बघत असतील, वय वर्ष 11-12 वर्षाची मुलं, त्यांना वाघ्या मुरळी समोर दिसलं की अर्गण लागलाय, पेटी वाजली, कच्छी वाजली आणि अगदी वल्गर डान्स चालू आहे, 2-4 मुरळ्या नाचतायत आणि चित्रपट सिनेमाच्या चालीवरती गाणी म्हणतायत आणि भंडार भरमसाठ भंडार उधळतायत. लोकांच्या नजरेमध्ये, त्या मुलाच्या नजरेमध्ये तेच राहील की हे वाघ्या मुरळी आहे. त्याला खरे वाघ्या मुरळी कळणार नाही. जो जेव्हा मोठा होईल आणि जेव्हा आमच्यासारखा माणूस काहीतरी पारंपरिकरित्या साजरा करेल, तो म्हणे अरे हे काय, हे किती बोर आहे, हे नका करू, ते तसलंच पाहिजे, मस्त डान्सिकल क्लासिकल. म्हणजे हे काय सर, परंपरा लुप्त होईल ना अशाने. म्हणून म्हणतोय सर, परंपरा लुप्त व्हायची नसेल तर परंपरा जतन केली पाहिजे. आत्ताच परंपरेचं पालन झालं पाहिजे, तरच परंपरा जतन होईल आणि ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. लोककला लोप पावली नाही पाहिजे, लोकनृत्य लोप पावली नाही पाहिजे. त्याचा आज लोकांपर्यंत नवीन पिढीपर्यंत ती गेली पाहिजेत. तोच हा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही तुम्हाला इथे बोलवलं आहे आणि अशा वेगवेगळ्या लोककला, लोकनृत्य या मंचावरून या अख्ख्या महाराष्ट्राला काय अख्ख्या जगाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद सर. श्रीकांतजी, आज तुम्ही इथे आलात आणि तुम्ही जी कळकळ व्यक्त केली, तर तीच कळकळ घेऊन, तोच अट्टाहास घेऊन आम्ही पुन्हा एकदा धिनाधिन धा ची सुरुवात केलेली आहे. तर तुमच्या शुभेच्छा असतील तर निश्चित आम्ही सर्वांपर्यंत पोहोचूच. तर आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. जय मल्हार. जय मल्हार. सचिन, मला एक गोष्ट सांग. काय? हा जर लोकनृत्याचा कार्यक्रम आहे तर मग आता आपण जे काही पाहिलं तर ते नक्की काय होतं? घातलीस चोच. बरं, आता एवढं विचारलंच आहेस तर सांगतो. अगं, आजचा हा जो काही भाग आहे हा पुनर्भेटीचा आहे ना, म्हणून आता पुढच्या भागापासून इथे लोकनृत्याचीच स्पर्धा रंगणार आहे. ओके, कळलं? कळलं. आणि स्पेशली तू, काय रे, तू हा कार्यक्रम निश्चित बघत जा. हो हो, म्हणजे काय, बघणारच आहे. अगदी इथे उभं राहून तुझ्या सोबत. म्हणजे ही डोकेदुखी कायम असणार आहे काय माझ्या बरोबर? मंडळी, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. मी काय म्हणते, आता आपण भेटूया पुढच्या आठवड्यात. याच दिवशी, याच वेळी, फक्त 1 तासापूर्वी. तर प्रेक्षक हो, आपल्या या कार्यक्रमाविषयी तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आम्हाला द्यायला विसरू नका. आमचा पत्ता आहे निर्माता धिनाधिन धा, दूरदर्शन केंद्र, वरळी. आणि आमचा ईमेल ID आहे dhinadhindha@gmail.com. पुन्हा भेटूया. काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या शेजाऱ्यांची सुद्धा. आणि आता नियमित पाहायला विसरू नका आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम धिनाधिन धा. Dina dinda, dina dinda, dina dinda.